अलिबाग तालुक्यातील रेवदंडा परिसरात पालव हिरानंदानी भागात 2 पिल्लांसह बिबट्या फिरत असल्याचा दावा एका कामगारानं केल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। कामावर जात असताना झुडपांच्या आडून पिल्लांसह हालचाल करणारा वन्य प्राणी दिसल्याचे या कामगारानं सांगितलं होतं। ही माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये घबराट उडाली होती। आता आपण पालव हिरानंदानी या एका भागात आलेलो आहेत। तर हे जे राहुल आहेत यांनी मला फोन करून सांगितलं की एक पाडेकरी काका आहे, त्यांना बिबट आणि त्याची पिल्ल हे रस्त्यावरती दूध पाजताना दिसून आलेत। तर हा रस्ता आहे असा, दादा हा असा रस्ता आहे आणि हे ते बाबा आहेत। हा बाबा दाखवा बरं कुठे तो तुम्हाला दिसला? इथे तुम्हाला बिबट दिसला? हो, इथे दिसला. हो बरं, त्याच्याबरोबर पिल्ल दिसले असं तुम्ही म्हणता? किती पिल्ल होती? दोन. बरं, काय करत होते ते बिबट? ते दूध पित होते आणि ते माझ्याकडे बघत होता, मी तिशी फिरून गेलो तिकडे. बरं, आता त्या बिबटची जी पाठ होती इकडे होती का या इकडे साईडला, होती? या या साईडला, आणि साईडला. पिल्ल या बाजूला होती। इकडे आणि अशी- तुम्ही कुठे होतात? मी ते बघा निळा कपड्याची तिशी फिरून गेलो, त्या मेरणे येत होते मी आता. अच्छा, मला असं वेगळं दिसल्यानंतर मी घाबरून फिरून गेलो. ओके। आता या ठिकाणी जी नागाव मधली तरुण आहे, तर त्यांनी आपण हा सगळा परिसर पिंजून पाहिला। तर आपण साधारणतः ज्या ठिकाणी बिबट लोकेट होतो तर त्या ठिकाणी आपण त्याचे पगमार्क्स बघतो। तर इथे पगमार्क, इथे बघा पगमार्क दिसत आहेत का आपल्याला? आता पगमग मिळण्याची परिस्थितीच नाहीये. नाही, पण आता दिसत आहेत का आपल्याला पगमार्क? आता दिसत नाहीये, पण तशी मिळण्याची शक्यता पण नाहीये, कारण ते सगळं आजूबाजूला गवत आहे, गवत सगळं आणि आहे, त्यामुळे पडलेलं आणि सुकं सुकी गवत खूप पडलेलं. जागा आहे, त्यामुळे फार त्यामुळे मिळण्याची पण शक्यता आता पण इथे जर नाहीये. का आपण पाहिले तर चपलेचे याचे इतर या पगमार दिसत आहेत किंवा खुणा दिसत आहेत, परंतु इथे बिबटच्या किंवा लेपर्डच्या पगमार्क्स आम्हाला कोणाला दिसून आलेले नाही। बिबटच्या कोणाला दिसून नाही आले, नाही, तेवढं खरं नाही, हो. बरं आहे। तर यांच्या म्हणण्यानुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत आणि याची सत्यता पडताळून आपण पाहणार आहोत आणि सातत्याने इथे गस्त करणं, अनाउन्सिंग करणं, या वन विभागाची जी रुटीन प्रोसिजर आहे ती आपण चालू करणार आहोत। या घटनेनंतर वन विभागानं तातडीनं परिसरात पाहणी केली। याच दरम्यान एका घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्राणी कैद झाला असल्याचं वन विभागाला सांगण्यात आलं। त्या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर वन विभागानं महत्वाचा खुलासा केलाय। संबंधित फुटेजमध्ये दिसणाऱ्या प्राण्याच्या अंगावर बिबट्यासारखे ठिपके अथवा चट्टे दिसत नसून त्याची देहयष्टी आणि हालचाल पाहता तो बिबट्या नसून तरस जातीचा वन्य प्राणी असण्याची दाट शक्यता वनपालांनी व्यक्त केली आहे। अलिबाग तालुक्यात अलीकडच्या काळात नागाव परिसरात बिबट्याचा वावर दिसल्याच्या घटना तसंच काही ठिकाणी जनावरांवर हल्ल्याचे प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये आधीच भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे या घटनेला सुरुवातीला बिबट्याशी जोडलं गेलं। वन विभागाने मात्र सध्या बिबट्याचा ठोस पुरावा नसल्याचं स्पष्ट केलं। कोणताही संशयास्पद वन्य प्राणी दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय। नमस्कार, रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत। रेवदंडा इथून आपल्यास एक खबर आली की त्यांनी एक हायना आहे ना, एक त्यांच्या इथे एक सीसीटीव्ही आहे त्याच्यात तो दिसून आलाय। तर इथले रेवदंड्याचे जे भाटकर म्हणून आहेत, त्यांनी, हे समाजसेवक आहेत, त्यांनी आपल्याला फोन करून खबर दिली की या ठिकाणी त्यांना जो हायना आहे तरस हा लोकेट झालेला आहे। तसं त्यांनी आम्हाला फोन केला आणि आम्ही आज येऊन पाहणी केली असता तिथे हायनाचे आपल्याला पगमार दिसत आहेत आणि हायना किंवा तरस या ठिकाणी असणं एकदम कॉमन गोष्ट आहे, अगदी स्वाभाविक आहे, कारण बाजूलाच हे खारट आहे किंवा इथे मँग्रोव्ज आहे आणि मँग्रोव्जमध्ये यापूर्वी पण आढळून आले होते आणि आताही आहेत। तर त्यामुळे ही पुष्टी होते की सदर हा जो सीसीटीव्हीमध्ये लोकेट झालेला किंवा दिसलेला हा बिबट नसून तरस आहे। तुमची सगळ्यांची खात्री पटलेली? हा बिबट नाही आहे, हा तरस आहे। तरसचे सगळे लक्षणं किंवा फोटो यांना दाखवलेले आहेत आणि ते चांगले अवेअर आहेत की बाबा हा बिबट नाही आहे। त्यामुळे मी तुमचा खूप आभारी आहे की तुम्ही योग्य वन विभागाकडे खबर पोहोचवली आणि असंच सहकार्य आपण करत राहा। आणि वन विभागाचं हेच अपील राहील की कोणी अफवा पसरवू नका, खोट्या बातम्या पसरवू नका। जोही खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवणार त्याच्यावरती योग्य ती शासकीय कारवाई करण्यात येईल। वादळवारा लाईव्हसाठी महेंद्र खैरे, रेवदंडा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।